नमस्कार, नम्रताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या थंडी सुरू झालेली आहे आणि बाजारात छान हिरवेगार मटर आलेले आहेत। हिवाळा म्हटलं की मटरची धमाल असते। तर आपण ह्यालाच अनुसरून एक पाककृती बघूया, चटपटीत असे मटर पनीर बॉल्स। तर याला लागणारं साहित्य आहे मध्यम आकाराचे जर घेतले तर 4 ते 5 उकळून साल काढून बटाटे घेतलेत। मध्यम आकाराचे 4 ते 5, माझ्याकडे छोटे होते तर मी छोटे घेतले। त्यानंतर 1 कप मटर बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय, बारीक नाही थोडा जाडसरच आहे। त्यानंतर अर्धा कप पनीर आहे किसलेलं। त्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला, आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे, अर्ध लिंबू आहे, कोथिंबीर आहे। त्यानंतर हे आहे मैदा 4 चम्मच म्हणजे 4 टेबलस्पून आणि 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। तर हे आपण एक सारख्या प्रमाणामध्ये याला घ्यायचं आहे। त्यानंतर थोडेसे ब्रेड क्रम्स लागणार आहे आणि मसाल्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जिरं, हळद, तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि चाट मसाला, चवीनुसार साखर आणि मीठ। तर बघूया याची कृती। तर आपण एक पॅन घेतलेला आहे, पॅन मध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। गॅस थोडा मोठा करते मी। तेल तापलं की आपण ह्यामध्ये घालूया जिरं, की यामध्ये आपण घालूया हिरवी मिरची, आलं आणि लसूणचा ठेचा। त्यानंतर घालूया याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, त्याला मिक्स करून घेऊया। आता घालूया चवीनुसार मीठ, त्यानंतर किंचितशी हळद, तिखटची जर आवश्यकता असेल तर तिखट घाला, थोडंसं घालते मी। त्यानंतर थोडासा अर्धा टीस्पून किचन किंगचा मसाला, त्याला परत एक वेळा मिक्स करून घेऊया। गॅस स्लो आहे। आता घालूया आपण हे क्रश केलेले मटर आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे असं आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण याला झाकण झाकून 1 मिनिट वाफ काढून घेऊया। झालेला आहे, झाकण काढूया। वाफेवर आपले मटर छान झालेले आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धा लिंबाचा रस, आणि चवीनुसार साखर। एखाद टीस्पून चाट मसाला। आता परत एक वेळा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्या मिश्रणाला थंड होऊ द्या। थोडंसं कोथिंबीर घालू पहिले, आणि याला गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देऊया। मटरचं सारण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। जोपर्यंत हे सारण थंड होतं तोपर्यंत आपण त्याचं बाहेरचं आवरण करून घेऊया। हा उकळलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे, याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यामध्ये आपण हे मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं एकत्र केलेलं मिश्रण आहे, हे आपण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून घालून घेऊया।
त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आता ह्याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून ह्याचा एक गोळा तयार करून घेऊ. थोडंसं तेल घालूया आणि तेल लावून ह्या गोळ्याला एकसारखं करून घेऊ. अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता हे मटरचं सारण पण आपलं थंड झालेलं आहे. यामध्ये घालूया हे किसलेलं पनीर आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण बॉलची तयारी करूया. आता असा छोटासा बटाट्याचा बॉल काढून घ्यायचा, त्याला गोल करून अशी त्याची पारी तयार करायची. अशी पारी तयार झाली की यामध्ये थोडंसं सारण भरायचं आणि ह्याला हलक्या हाताने बंद करून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ह्याचे बॉल तयार करून घेऊया. परत एक दाखवते. असं बटाट्याचा गोळा घेतला, ह्याची पारी केली. पारी केल्यावर यामध्ये थोडंसं सारण आणि ह्याला बंद करूया. अशा प्रकारे बंद केलं की याला परत एक वेळ गोल करून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे बॉल तयार करून घेऊया. आजी तू आज काय स्पेशल बनवणार आहे? आज मी बनवते मटर पनीरचे बॉल्स. किती वेळात बनणार आहे? बस आता लगेचच. तुला भूक लागली आहे का? हो. बस लवकर करते मी आता. मी फ्रेश होऊन आलो. ओके. अशा प्रकारे हे आपले बॉल्स तयार झालेले आहेत. आता आपण ह्याला तळून घेऊया. तळायसाठी मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तापायला. त्यानंतर हे जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आपण पीठ घेतलं होतं सारख्या प्रमाणामध्ये, त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण ह्याची स्लरी तयार करून घेऊया. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही. चवीनुसार मीठ घालते याच्यामध्ये, म्हणजे बॉल्स खाताना फिक्के नको लागायला. अशा प्रकारे ही स्लरी तयार झाली. मी दाखवते तुम्हाला. एवढी पातळ हवी आहे. चमच्याला कोट करेल एवढं हे मिश्रण पातळ असायला हवं. आता आपण एक एक बॉल ह्यामध्ये टाकूया आणि ह्याला व्यवस्थित असं बुडवून घेऊया आणि फोकच्या साहाय्याने त्याचं एक्स्ट्राचं पाणी काढून हे क्रम्समध्ये टाकूया आणि क्रम्समध्ये त्याला व्यवस्थित घोळवून घेऊया. अशा प्रकारे हे आपले तयार होतील. ओ, तू पण आली? दादाने म्हटलं तू आज खूप छान डिश बनवत आहे. हो, तू खाणार आहे? आवडणार तुला? बर, आत्ता लगेच देते. हा, ठीक आहे. आता तेल तापलेलं आहे. आपण एक एक बॉल टाकतोय ह्याच्यामध्ये. आणि हलक्या हाताने त्याला थोडंसं हलवून घेऊया.
असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घेऊया. आणि आता हे झालेले आहेत त्याला काढूया. बाकीचे पण तळून घेऊया. अशा प्रकारे हे आपले छान चटपटीत असे मटर पनीर बॉल्स तयार आहे. गरमागरम हवं असल्यास आजी बनलं. हो, बनलं. तू टेस्ट करणार? हो. आम्हा तुला खायचंय? खूप छान आहे. नेक्स्ट टाइम अजून बनवायचे. हो. आवडले? हो. थँक्यू. तर अशा प्रकारे मुलांना आवडणारे चटपटीत असे मटर पनीरचे बॉल्स तयार आहेत. मला असं वाटतं की मुलांना पण आवडलेले आहेत, कारण ते छान आवडीने खातात आहे. त्यांच्या आवडीचं तर नक्कीच असेल, कारण पनीर पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासोबत तुम्हाला हवं असेल तर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस, जे तुम्हाला हवं असेल ते. वरून टोमॅटो सॉस, ओके. आणि वरून जर चाट मसाला हवा असेल तर तो पण भुरकवू शकता. तर असे हे गरमागरम मटर पनीर बॉल्स तयार आहेत. तर परत भेटूया आपण. आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढे चांगले डिश. तर काय म्हणणार आहे आपण? नम्रताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटूया आपण पुन्हा एका नवीन चटपटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद.